अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आपल्यासोबत आहेत। सर, मुख्यमंत्र्यांनी नुकतीच आपल्या संपूर्ण विभागाची आढावा बैठक घेतलेली आहे। काय प्रोग्राम दिला मुख्यमंत्र्यांनी, काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या विभागाच्या विषयी? मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय म्हणजे पहिल्यांदा कदाचित मी हे बघितलं का 100 दिवसात आपण हे एवढं काम हे केलं पाहिजे का जे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे। त्याच्यातून आमच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या संदर्भातलं आणि विशेष सहाय्याच्या का जे कामकाज आहे ते थोडंसं फास्ट झालं पाहिजे। मग त्याच्यात समजा भेसळ ह्याच्यात पहिल्यांदा दुधावर CM साहेबांनी सांगितलं की दुधापासून अतिशय वेगवेगळे पदार्थ जे तयार होतात, जर दूध भेसळ असेल तर सगळे पदार्थ हे भेसळीचे होतात आणि तो थेट अटॅक हा होतो। आणि म्हणूनसाठी आपल्याला उगीच कोणावर त्याचे हे नाही करायचं, पण कमीत कमी त्याला ब्रेक लागेल, बंधन होईल अशा पद्धतीनं म्हणून आपण एक 4-5 हजार का होईना सॅम्पल त्या ठिकाणी टेस्ट करून त्याच्यावर त्यांना काही मार्गदर्शक सूचना म्हणा किंवा खूपच काही अवघड असेल किंवा चुकीचं असेल तर त्यांना बंधनसुद्धा कायदेशीररित्या त्या ठिकाणी करण्याच्या काही सूचना दिल्यात। कामं भरपूर आहेत, पण मग मी ज्या वेळेला आढावा घेतला त्यावेळेला मी सांगितलं का जवळपास 50-55% फक्त अधिकारी आणि कर्मचारी आहे। तर मग काम 100 दिवसात हे आपल्याला करायचं आहे, पण आहे त्याच्यावर आपण करायचा प्रयत्न हा करणारच। पण फुलफिल काम जर करायचं असेल आपल्याला तर पहिली ती पोकळी भरावी लागेल। म्हणून काही भरत्या कराव्या लागणार असतील तर MPSCकडं मध्यंतरी काही प्रस्ताव गेले होते, त्याची पुढं जाऊन पाठपुरावा करून त्या भरत्या करणं गरजेचं राहील। तसंच टेस्टिंगच्या संदर्भातलं एक सांगितलं का एक सुंदर अशा 3 मोबाईल व्हॅन आहेत, तर त्या 3ची संख्या फार कमी पडते। म्हणून आपण आहेत त्याच्यात का होईना ते सॅम्पल घेऊन त्यांचं काम जोरात चालू आहे, पुन्हा त्याला स्पीड देऊन त्यांना काय आवश्यक असेल त्या बाबी पुरवून आणि त्यांना त्याचे सॅम्पल घेऊन ते टेस्ट करायला सांगणार आहोत। दुसरी गोष्ट लॅब टेस्ट करायचं तर त्याला लॅबची आवश्यकता आहे आणि लॅब राज्यात 3च आहेत। म्हणून त्याच्यातही इन्स्ट्रुमेंट काही जे जुने पुराणे असतील त्याचे काही नव्यानं अत्याधुनिक घेतलं तर मग तात्काळ त्याचा रिपोर्ट मिळेल। कारण आजच्या मितीला आज सॅम्पल जर टेस्ट केला तर त्याचा 16 महिन्यानं त्याचा रिपोर्ट येईल। म्हणजे 16 महिन्यांनी येऊन तोपर्यंत किती असर त्याचा माणसावर होईल, म्हणूनसाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। तर मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सूचना दिल्या, आमचं ऐकून घेतलं आणि त्याची पूर्तता करण्याच्या संदर्भात सुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं। आपण देखील आपल्या विभागाचा आढावा घेतलेला आहे। काय मोठं आव्हान वाटतं आपल्याला या विभागात काम करत असताना? खूप काम चांगलं करता येऊ शकतं। अगदी माणूस म्हणला तर श्रीमंत गरीब पण शेवटी माणूस, आणि हा जो काही थेट माणसाच्या जीवन मरणाशी जो विषय येतो त्याच्यात काम करायची संधी निश्चित चांगल्या पद्धतीनं आहे। हळूहळू त्याच्यात आपण सुधारणा करायचा प्रयत्न करू। सर, खरं तर महायुती सरकारला या निकालामध्ये मोठं बहुमत असं मिळालेलं आहे। त्याच्यानंतर मंत्रिपदाचं वाटप व्हायला देखील बराच वेळ गेला होता, त्याच्यानंतर खाती वाटप करायला बराच वेळ गेला होता। आता सगळ्याची जी चर्चा चालू आहे ती म्हणजे पालकमंत्रीपदाची। आपण देखील एका जिल्ह्यामधून येता, आपल्या जिल्ह्यामधून एका दिग्गज नेत्याला सध्या बाजूला केलेलं आहे, मात्र पालकमंत्रीपदाचा तिढा कधीपर्यंत सुटेल आणि आपल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळेल, काय वाटतं? मला तरी असं वाटतं का बाबा माझ्या जिल्ह्यापुरतं सांगायचं झालं तर आम्ही तिथं महायुतीचे दादा गटाचे 707 आमदार आम्ही निवडून आलो आहे आणि तेही चांगल्या मतानं। तर आमची विनंती राहील तिघांनाही महायुतीच्या नेत्यांना का बाबा आमच्या नाशिकला पालकमंत्रीपद द्या। त्याच्यात आम्ही 3 आहोत, भुसे साहेब आहेत, कोकाटे साहेब आहेत, मी आहे। आमच्या 3घांपैकी कोणालाही दिलं तरी चालेल आणि ॲडजस्टमेंटमध्ये शेवटी निर्णय हा त्या 3घांनी घ्यायचा आहे, त्यांना राज्य बॅलन्स करायचं आहे, त्या पद्धतीनं करावं। पण आमची विनंती निश्चित राहील। पण कधीपर्यंत होऊ शकतं? माझ्या समजुतीप्रमाणे एक 4-5 दिवसात व्हायला पाहिजे, कारण आता 26 जानेवारी येणार, त्याच्या आधी तर निश्चित होईल।
दुसरा एक महत्त्वाचा विषय होता की सध्या लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकी झाल्या, त्याच्यामध्ये जे पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पत्करावा लागला, त्याच्यानंतर त्यांची चिंतन बैठक झाली आणि या संपूर्ण बैठकीमध्ये असं म्हटलं झाले, अशी एक चर्चा बाहेर आली की प्रदेशाध्यक्षपद आता बदललं जाईल. जयंत पाटील जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या जागी नवीन चेहरा येऊ शकतो. तर तुम्ही कसं बघता राष्ट्रवादीमध्ये होणारे हे बदल, त्याच्यामुळे काय फायदा होईल शरद पवार? आता बदल झाल्यानंतर पवार साहेबांच्या गटाला फायदा होईल नाही होणार असेल म्हणून साहेब तो बदलायचा विषय घेतात किंवा तो त्यांचा प्रश्न, त्यांना योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील. बदलून योग्य का आहेत त्यांच्यावर योग्य हे निर्णय साहेबांचा राहील. पण जशा पद्धतीने सध्या महायुतीचा एका बाजूला कामकाज सुरू झालं आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याचं पाहायला मिळते. प्रत्येक पक्ष एकमेकांवरती आरोप करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहे की तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावला म्हणून हा पराभव पत्करावा लागला. कसं बघता त्यांच्या या भांडणाकडे तुम्ही? आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी भांडावं, एक जीवानं राहावं, त्यांचं ते ठरवतील. तुम्ही याच्यावरती काही विशेष नाही? नको, धन्यवाद. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की सध्या दोन्ही राष्ट्रवादीबद्दल एकत्र येण्याबद्दल अनेक चर्चा झाल्या, याच्यावरती स्पष्टीकरण देखील आलं. मात्र अजूनही आम्ही बघतो आहोत की राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते अजित पवार पक्षाला किंवा त्यांच्या नेत्यांना गाठीभेटी घेत आहेत. अजूनही कुठे वाव आहे कुठे एकत्र येण्याचा? नाही का, ते एकत्र येण्यासाठी भेटीगाठी घेतात का दादाकडे किंवा महायुतीचं सरकार आहे म्हणून कदाचित ते दादा नाही भेटत असतील कामकाजाच्या माध्यमातून. कारण सरकार म्हणलं तर पक्ष ही बाब वेगळी आणि सरकार ही बाब वेगळी. तर ते विरोधात जरी असतील तरी एक समाजाचं, मतदारसंघाचं, विभागाचं कामकाज म्हणूनही भेटत असतील. तर त्याचा बाहेर अशाही पद्धतीने चर्चा होत असेल का बाबा त्यांचं काहीतरी मनोमिलन चालू आहे का काय, त्याच्यावर काही फार सांगता येणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारते की सध्या आपल्याच मंत्रिमंडळामधील एक मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होते. दिवसेंदिवस नवीन प्रकरणं समोर येत आहेत. असं म्हटलं जातं आहे की महायुती आणि राष्ट्रवादी धनंजय मुंडेला पाठीमागे घालते. नाही, असं तर काही सांगता येणार नाही किंवा म्हणता येणार नाही. कारण जेव्हा एखाद्याला थेट तू याच्यातला गुन्हेगार आहेस असं सांगणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण शेवटी सांगितलं याचा अर्थ त्याच्यावर लगेचच ॲक्शन व्हावी हे काय आपल्या लोकशाहीला तरी कुठं मान्य नसावं असं मला वाटतं. आणि म्हणून त्या पद्धतीनं जे आरोप होतात किंवा नवीन ज्या काही बाबी निघतात त्याचा संबंध त्यांच्याशी आहे किंवा नाही त्याची तपासणी सुरूच आहे ना. त्यावेळेला दोषी ठरतील नाही ठरतील त्यावेळेचा निर्णय त्यावेळेला असेल. तर आपण बघतो की राष्ट्रवादीमधील सगळे जे मंत्री आहेत त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा तपास होत नाही, निष्कर्ष येत नाही, तोपर्यंत निष्कर्ष समोर आल्यानंतरच दोषींवरती कारवाई केली जाईल. कॅमेरामन अरविंद रावणानेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.